नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं सगळे ते लोक आम्हाला खूप रिक्वेस्ट करत असतात, सावली आपल्या घरात आली आहे त्यामुळे आपल्या घराला खूप फायदा झालाय, आपल्या बिझनेसला खूप फायदा झालाय आणि आपण जर तिला घराबाहेर काढलं तर मीडियावाले इथे येतील आणि नको नको तो तमाशा करतील, आपलं नाव कंपनीचं नाव खराब होईल, म्हणून असं काही करू नको हे सगळं. तिलोत्तमालाही पटतं. तिलोत्तमा सगळ्यांसोबत बाहेर येते. सावली इकडे पायांवर झोपलेली असते. तिलोत्तमा मोठ्याने आणि म्हणते, ए मुली उठ. सावली तिथून उठते आणि ती तिलोत्तमाकडे बघत असते. तिलोत्तमा म्हणते, आत ये आता तू, पण मी तुला आत घेते याचा अर्थ असा नाही की मी तुला सून म्हणून स्वीकारले. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तू या घरामध्ये येते ते फक्त एक मुलगी म्हणून, आणि तुला मी जरी या घरामध्ये घेतलं ना तरी चुकून सुद्धा तुझा हा चेहरा माझ्यासमोर दाखवायचा नाही, कारण मला माझ्या घरामध्ये सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर गोष्टी लागतात, कळलं तुला? समजलंय ना? सावली म्हणते, हो. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा मला असं वाटतं की सावली सारंग यांचा गृहप्रवेश झाला पाहिजे. तिलोत्तमा म्हणते, हे सगळं मी माझ्या मर्जीने करत नाहीये, माझा नाईलाज आहे म्हणून मी करते गृहप्रवेश वगैरे. ही नाटकं मला मान्य नाहीयेत जे मी करते ना. या मुलीला घरात घ्यायचं वगैरे ते मी आपल्या बिझनेससाठी करते, ती एक प्रकारची तडजोड म्हणून करते, मला हाऊस नाहीये नियतीने. या मुलीला जरी माझ्या घरात आणलं असेल ना तरी पण ही मुलगी या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात पडून राहील, पण या मुलीला मी स्वीकारणार नाहीये. आणि ए मुली, तुला माझ्या सारंगच्या आयुष्यात गृहप्रवेश मिळणार नाही, कळलं ना? त्याच्या मनात तर अजिबात नाही. आमच्या घरात मिळतोय ना ते तेवढ्या पुरतं, म्हणून एक लक्षात ठेवायचं, आमच्या समोर यायचं नाही, आणि बाकी तुम्हाला जो गोंधळ घालायचा आहे ना तो घाला. तिलोत्तमा, नील, सोहम, ऐश्वर्या तिथून निघून जातात. अमृता म्हणजे सावली, ये सरू मावशी, हिच्या गृहप्रवेशाची तयारी करा. सरू मावशी लगेच गृहप्रवेशाची तयारी करते. तर इकडे जयंती म्हणते, अहो, तुमच्या सावलीवर तुमचे संस्कार आहेत, शेवटी ती तुमचीच मुलगी ना, तिला माहिती आहे तुम्ही आणि हे अप्पू भाऊजी दोघं छाताळ्याला हात लावून बसाल म्हणून ती खोट बोलली. सखा म्हणतो, नाही, तसं काही नसेल, ते का खोट बोलतील सगळे? आणि चंद्रकांत दादा, ते का खोट बोलतील? ते का चुकीचं बोलतील? नाही, ते चुकीचं वागणारच नाहीत. जयंती म्हणते, करा, काय करायचं ते करा, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला पूजेला कोणीही बोलवणार नाहीये. तुमची लायकी नसताना तुम्हाला तिथे बोलवतील का? त्या लोकांचं वेगळा आहे, ट्रेलर वेगळा दाखवतात आणि पिक्चर पूर्णपणे वेगळा असतो. तुम्ही तिकडे गेलात ना तरी तुम्हाला घरात घेणार नाही. सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. जयंती बोलते, तसं काही नसेल ना, म्हणून याची सगळ्यांना खूप भीती वाटत असते. तर इकडे सावलीच्या गृहप्रवेश तयारी होते. छान फुलांची रांगोळी काढलेली असते, माप ठेवलेलं असतं. अमृता म्हणते, सावली उजव्या पायाने माप ढकल आणि आतमध्ये ये. सावली आतमध्ये येते. सरू मावशी तिचं औक्षण करते आणि तिला ओवाळते. सावली सर्व मावशीच्या पाया पडते. अमृता पुढे होते आणि सावलीला ओवाळते. सावली अमृताच्या पाया